स्किल ट्रेन मिस्टर राईट टिपू भाग 6. प्रशिक्षण अकॅडमीमध्ये प्रवेशावेळी प्रत्येक IAS अधिकाऱ्याला आपण कोणत्या राज्यात रुजू होणार आहे त्याची कल्पना आलेली असते आणि जीव भांड्यात पडलेला असतो. IASसाठी निवड झाल्यानंतरच दिलं जाणारं प्रशिक्षण ही व्यावसायिकतेबरोबरच इतक्या इंटरेस्टिंगली दिलं जातं की हा प्रशिक्षण काळ प्रत्येक अधिकाऱ्याच्या आयुष्यातील सुवर्ण काळ असतो. हे प्रशिक्षण सप्टेंबरमध्ये फाउंडेशन कोर्सच्या रूपानं सुरू होतं. UPSC परीक्षेतून पोलीस, रेव्हेन्यू, फॉरेस्ट, रेल्वे, विदेशी सेवा अशा विविध सेवांसाठी निवड झालेले सर्व उमेदवार लाल बहादूर शास्त्री अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनला बसणार. या प्रशिक्षण संस्थेत मसुरीच्या उत्तरांचल हेवा वाटावा अशा वातावरणात एकत्र येतात. जवळजवळ 100 दिवस फाउंडेशन कोर्सच्या निमित्ताने हे सर्व उमेदवार एकत्र राहतात. वेगवेगळ्या सेवांत वेगवेगळ्या राज्यात हे अधिकारी सेवानिवृत्तीपर्यंत एकत्र असे सेवारत राहणार असतात. तेव्हा सर्व नागरी सेवांच्या अधिकाऱ्यांमध्ये ध्येयाची एक सूत्रता असावी, संघभावनेचा विकास व्हावा आणि आतापासूनच त्यांचं एक नेटवर्क बनावा असा यामागे हेतू असतो. प्रशिक्षणातील प्रत्येक उपक्रम याच हेतून रचलेला असतो. आपली सर्व्हिस भाषा, प्रांत, जात, धर्म एकतेच्या आड येऊ नयेत म्हणून सर्वांना ऋण देण्यापासून अलॉटमेंट सांघिक सहभागापर्यंत प्रत्येक बाब चोखंदळपणे नियोजित केलेली असते. यामुळे हिंदी माध्यमातून उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराने हिंदीचा गंधही नसलेल्या आपल्या तमिळ मित्राबरोबर इशाऱ्याची भाषा विकसित करून आयुष्यभराचे ऋणानुबंध बांधल्याची उदाहरणे आढळतात. मराठमोळ्या IAS दीपूला रूम पार्टनर भेटला होता. रेव्हेन्यू सर्व्हिसचा राकेश रंजन हा बिहारी बाबू. हॉस्टेलमध्ये त्याचा नेहमी बिहारींशी आणि मणिपुरींशी पंगा असायचा. पण याला मित्र भेटला बिहारी व सुरुवातीची पोस्टिंग ही मणिपूर. 10-20 जणांचे वेगवेगळे ग्रुप्स बनवून त्यांना हिमालयात 10 दिवसांच्या ट्रेकसाठी पाठवलं जातं. फोटोत पाहिलेला, ऐकलेला हिमालय त्यांच्या पोटात शिरून पाहण्याचा हा सुंदर योग असतो. जंगलातून, दऱ्याखोऱ्यातून चालून थकायचं, रात्री सर्वांनी जंगलात बनवलेले जेवण खायचं हे अनुभव निव्वळ अविस्मरणीय असतात. विलेज व्हिजिट या उपक्रमात प्रत्येक संघाला दूरच्या प्रदेशात एका खेडेगावात काही दिवसांच्या मुक्कामासाठी पाठवलं जातं. आपला देश खेड्यात राहतो म्हणून या अधिकाऱ्यांना खेड्यात राहायला पाठवलं जातं. कथा कादंबऱ्यात वाचलेली खेडी त्यांनी प्रत्यक्ष पाहावीत हा त्यामागचा हेतू असतो. काही अधिकारी कंटाळून पळूनही जातात तर काही मनाने तिथेच रमतातही. अकॅडमीत परतल्यानंतर विलेज व्हिजिटबाबतचा अहवाल सादर केला जातो. सादर केलेल्या अहवालाचं मूल्यांकन करून त्याचे गुणांकनही केलं जातं. स्पर्धात्मकता अबाधित राहावी यासाठी ही पद्धत स्वीकारली आहे. ट्रेकिंग विलेज व्हिजिटमध्ये फार थकवा आलेला असतो. अकॅडमी या थकव्यातून प्रशिक्षणार्थींना सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनाने लागलीच रिलॅक्स करते. गाणे, डान्स, नाटक मन भरून मस्ती करायला इथे वाव असतो. पण तेही अर्थातच स्पर्धात्मक चौकटीत. नाट्य स्पर्धेत तर महाराष्ट्राची दादागिरी आहे. प्रत्येक वर्षी नाटक, अभिनय, दिग्दर्शन अशा वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये मराठी अधिकाऱ्यांनी भरपूर बक्षिसे आजवर मिळवली आहेत. ट्रेक, पॅरासेलिंग, हॉर्स रायडिंग, ॲथलेटिक्स व इतर काही स्पर्धांतून प्रशिक्षणार्थींच्या धाडसाला चालना दिली जाते. पॅराशूटमधून हवेत उडणं, गंगेतलं राफ्टिंग हे थरारक अनुभव असतात. कला, क्रीडा व प्रशासनाच्या अभ्यासातील उमेदवारांची गुणवत्ता व उत्साह पाहता आजही नागरी सेवांमध्ये गुणवत्तेचं नवनीत क्रीम आकर्षित होत असल्याची प्रचिती येते, असं दीपूचं आकलन आहे. 100 दिवसांचा हा फाउंडेशन कोर्स संपला की विविध सेवांचे एकत्र आलेले अधिकारी आपापल्या सेवेच्या प्रशिक्षण संस्थेकडे रवाना होतात. जसे पोलीस सेवेचे अधिकारी सरदार पटेल अकॅडमी हैदराबाद, विदेशी सेवेचे दिल्ली, रेव्हेन्यू सेवेचे नागपूर, पोस्टल सर्व्हिसचे गाझियाबाद, रेल्वे ट्रॅफिकचे बडोदा. या फाउंडेशन कोर्सचा शेवटचा दिवस अतिशय भावनिक असतो. सर्व भावी अधिकारी, मित्रमैत्रिणींचा, फॅकल्टीचा व अकॅडमीचा अक्षरशः गळा काढून निरोप घेतात. दीपू म्हणतो, सर्वांना टाटा करून जेव्हा अधिकारी आपल्या खोलीत परततात, पार्टनरशिवाय खोली खायला उठते व विशेष परिचयाअभावी इतर IAS अधिकारी परके वाटू लागतात. मात्र अकॅडमी या दुःखद वातावरणातून प्रशिक्षणार्थींना दुसऱ्याच दिवशी बाहेर काढते. मग सुरू होतो हिवाळी अभ्यासयात्रा, म्हणजेच भारत दर्शनाचा 2 महिन्यांचा प्रवास. IAS अधिकाऱ्यांचा संबंध शासनाच्या सर्वच खात्यांशी येत असल्यानं प्रत्येक विभागाची व विषयाची तोंड ओळख करून देणे व प्रशासनातील
महत्त्वाच्या अंगांचा प्रत्यक्ष परिचय करून देणे या हेतूनं ही भ्रमण यात्रा आयोजित केलेली असते. या भ्रमणाची सुरुवात मोठी धमाकेदार होते. ते डिसेंबरच्या कडकडीत थंडीत. जंगल, भटकंती, गिर्यारोहण, प्रवास हे सगळे दीपूचे आवडीचे उद्योग. देशभरात त्यांनी खूप प्रवास केला आहे. गीरच्या जंगलात त्याला प्रत्यक्ष सिंह पाहण्याचा योग आला होता. मी त्याला म्हणालो होतो, दीपू, सिंह पाहिलास तेव्हा तुला नक्कीच माझी आठवण आली असेल नाही? माझ्यात आणि त्याच्यात काय फरक वाटला? म्हणाला. तो एकदम शांत उभा होता. तुझ्यासारखा चिवचिव करीत नव्हता. तुझा विषय जरी काढला असता तरी तो दूर जंगलात पळून गेला असता. तू त्याच्याही मागे पडला असतास ना, माझ्याबद्दल लिहायचं आहे म्हणून. भारत पाकिस्तान दरम्यानच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर असलेल्या सैन्यांशी 10 दिवसांच्या अटॅचमेंटमध्ये शून्यापेक्षा कितीतरी कमी तापमानात अतिशय तणावाच्या परिस्थितीत झुंजणाऱ्या सैनिकांना पाहून आणि त्यांच्या शौर्याच्या व ते सामोरे गेलेल्या क्रौर्याच्या कथा ऐकून आपल्या सुखाच्या झोपेसाठी अनेक अज्ञात सैनिक जीवाची बाजी लावून झुंजत असल्याची तीव्रतेने जाणीव होते. आपणास सीमेवर भेटण्यासाठी कोणीतरी आल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असतो. द्रासमध्ये -23°C थंडीत सातारा कराडच्या 4 जवानांनी पाजलेला चहा दीपूला आजही आठवतो. आगीवरून ओठांपर्यंत आणेपर्यंत बर्फासारखा थंड होणाऱ्या चहात प्रचंड ऊब जाणवते. ती सैनिकांच्या मायेची, आदरातिथ्याची. अशी संवेदनशीलता विकसित होत असतानाच प्रशिक्षणाचे शैक्षणिक धडेही चालूच असतात. ए दिल मांगे मोर, दीपू म्हणतो. त्याने पाहिलेलं आजवरचं सर्वोत्तम प्रस्तुतीकरण म्हणजे टायगर हिल्सच्या समोर बसून पॉइंटरने पर्वत शिखर दाखवत सैनिकांनी केलेले कारगिल युद्धाचं वर्णन हे आहे. सैनिकांच्या सीमेवरील समस्या तसेच ते घरापासून दूर असल्यानं निर्माण होणाऱ्या त्यांच्या कुटुंबियांच्या समस्या सोडवण्यात IAS अधिकाऱ्यांची भूमिका काय याची जाणीव करून दिली जाते. 10 दिवसानंतर जेव्हा परतीची वेळ आली तेव्हा शहीद कॅप्टन बत्रांनी बरखा दत्त यांना उद्देशून उद्गारलेले "ये दिल मांगे मोर" हे शब्द दीपू स्वतः म्हणत होता.